साधनदाता साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वश्रींच्या अशेषा गुरुकुळाला या ठिकाणी अभिवादन. आपण सर्व या आश्रमाच्या संचालिका, या कार्यक्रमाच्या कोटी प्रवचनाच्या आयोजिका संयोजिका, आदरणीय श्रद्धेय परतस्वरणे श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय साहित्याचार्य संतोष मुळीजी आमचे शास्त्री बाबा, माझ्या समोर बसलेल्या सर्व तपस्विनी माता भगिनी आहात, वास्तविक वर्ग हा संत महात्मे आहेत, सर्व बसलेले पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आहेत. या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आजच्या आपल्या प्रवचनाला आपण सुरुवात करू. हात चालू करायला पंखा गरम होते. चेरे चारुत्रम प्रशोभित वने मांसाति भारम वहम वाचा शंबली शंबलित वितरण पीयूष वर्षम प्रभो निशेषम शमयम अलर्क नृपते स्थापम त्रयम लीलया तम दत्तम प्रणम्य समस्त दिशाम मिशम गुणानाम निधे. सुंदर सुंदर वृक्षाने शोभिवंत असलेल्या वनामध्ये माऊस कावडी वाहून येणारा मातंग वेशधारी, ज्याची या भूलोकावर सत्ता आहे, बस बस एवढं, ज्याची या भूलोकावर सत्ता आहे, जो आपल्या अमृत वर्षांनी वाणीतून शंभरी शंभरीत असं उच्चारतो. अलर्क राज्याचे त्रयताप आहेत, आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक हे तीन जे ताप आहेत, ज्याने लिहिल्या नाहीसे केले, का ते वाणी अमृत वर्षांनी अशा सकळ गुणाचा रत्नाकर निधी असलेल्या दत्तात्रय महाराजांना आपणाला सर्व साक्षी ठेवून या ठिकाणी मी वंदन करतो. त्रिविध ताप आहेत, आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक. आदिभौतिक म्हणजे भूत संबंधिक, धरणीकंप आहे, अनावृष्टी आहे, अग्निप्रलय आहे, झंझावात आहे इत्यादी पंचधिक महाभूतापासून होणारा ताप त्याला आदिभौतिक असं म्हणतात. आध्यात्मिक म्हणजे मानसिक वाचिक रोगादी दुःखाने शरीरास होणारा ताप त्याला आदिभौतिक असं म्हणतात. आणि आदिदैविक म्हणजे नाना प्रकारच्या कर्मभोगाचे दुःख, विद्युत पतनाधिक संकष्ट विघ्नाधिकापासून जीवात्म्यास होणारा ताप त्याला आदिदैविक ताप असं म्हटलेलं आहे. आदिभौतिक आहे, आध्यात्मिक आणि आदिदैविक हे ताप आहे. ज्यांनी अलर्क राजेचे लिहिल्या म्हणजे सहजतेने शंभरी शंभरी, शम म्हणजे शांत हो, बली म्हणजे हे राजा, असा एक पाठ आहे. दुसरा पाठ आहे शिलशील शिमली, शिमली म्हणजे शिवशील, शिवशील आम्ही मातंग वेश होता त्यावेळेला दत्तात्रय महाराजांचे अनेक विषय, त्यामधला हा वेश आहे. आणि लिहिल्या ज्यांनी नाही शिकलं दत्तात्रय महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन वंदन करतो. आपल्या आजच्या प्रवचनाला सुरुवात करायची आहे. थोडंसं इकडे फिरावं लागतं, म्हणून इकडे एक आहे तिकडे एक आहे, दोन्ही साहित्याचार बसलेल्या मध्ये आपण बसलेलं आहे. म्हणून आपल्याला काय, इंसान दो अवस्था में बेबस है, दुख को बेच नहीं सकता, सुख को खरीद नहीं सकता. ये दोनों ही हमारे कर्मों के अनुसार प्राप्त होते हैं. अपने जिंदगी से कभी नाराज ना हो. क्या पता आप जैसी जिंदगी किसी दूसरे का सपना है. अपने जिंदगी से कभी नाराज न हो, क्या पता आप जैसी जिंदगी किसी दूसरे का सपना है. मैं विधाता होकर भी विधि के विधान को टाल न सका, मैं विधाता होकर भी विधि के विधान को टाल न सका. मेरी चाह राधा थी, चाहती मुझे मीरा थी, और मैं रुक्मिणी हो गया. मेरी चाह राधा थी, चाहती मुझे मीरा थी, और मैं रुक्मिणी हो गया. दीपक इसलिए वंदनीय है कि
वो दूसरों के लिए जलता है, दूसरों से नहीं। दीपक इसलिए वंदनीय है कि वो दूसरों के लिए जलता है, दूसरों से जलता नहीं। इंसान और पतंग दोनों हवा में उड़ने लगे तो समझ लेना ये कटने वाला है। क्या? इंसान और पतंग दोनों हवा में उड़ने लगे ना, समझ लेना ये कटने वाला है। गिरते हुए डाली से डाली से गिरते हुए पत्ते ने क्या खूब कहा है, डाली से गिरते हुए पत्ते ने क्या खूब कहा है। जब वो काल दृष्टांत ऐकला की नाही? काल दृष्टांत ऐकला असेल त्याने ऐकला असेल काल दृष्टांत। डाली से गिरते हुए पत्ते ने क्या खूब कहा है, जब बोझ बन जाओगे ना तब अपनों ही तुम्हें गिरा देंगे। जब बोझ बन जाओगे तो अपनों ही तुम्हें गिरा देंगे। चला हे थोडा झालं साहित्य, आपल्या विषयाकडे आपण अध्यात्माच्या जाऊया। सगळ्या प्रकारची सामुग्री असावी। दोन व्यक्ती अशा पंथामध्ये होत्या, आदरणीय श्री कौलाची बाबा आणि माझे गुरुजी। त्या सर्व गोष्टीचे जाणते होते, सर्वच। आपला मूर्त्यान प्रतिनाचा गोषवारा चालू आहे, का दृष्टांत आपला होऊन गेलेला आहे, पुष्ट्याचा दृष्टांत झालेला आहे। लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मला एकाच ठिकाणी सर्वांना जायचं आहे। मी काल जाता सांगायला विसरलो, कदाचित यापूर्वी सांगितलं असेल, यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं असेल की आपली मंजिल कुठं आहे, म्हणजे आखरी स्थान आपलं कुठं आहे। सब कुछ बोलो लेकिन अपनी औकात मत बोलो, सब कुछ बोलो लेकिन अपनी औकात मत बोलो। एक स्मशानाच्या फार सुंदर असं वाक्य लिहिलेलं होतं, फार सुंदर वाक्य लिहिलेलं होतं। जीवनाचं सार त्याच्यामध्ये सांगून जातं। काल दृष्टांत आपल्यामध्ये सांगता सुद्धा मी विसरून गेलो बोलता। तो कवीने कसं वाक्य त्या लिहिलेलं आहे, त्या बाहेर लिहिलेलं एक वाक्य होतं, स्मशानाच्या बाहेर एक वाक्य लिहिलेलं होतं, मंजिल तेरी यही थी। कुठं जायचंय तुम्हाला मला? एकच रस्ता आहे, एकच ठिकाण सर्वांचं आहे। तिथं अमीर नाही, गरीब नाही, कोणीही नाही, सगळे सारखे आहेत। शेवटची मंजिल तुमची माझी काय? त्या रस्त्याने का जायचं आहे आपल्याला? तर तो रस्ता अशा प्रकारचा आहे की मागचा दरवाजा बंद झालेला असतो, पुढचं गेट उघडं आहे की हे सुद्धा माहिती नाही। मृत्यू या जीवनातलं एक फार मोठं कोडं आहे, अजून कुणाला सुटलेलं नाहीये, फार मोठं कोडं आहे। अनेक विद्वान असे नेमका मृत्यू म्हणजे काय, शरीरातून जीवात्मा निघून जातो त्याला मृत्यू म्हणायचं। मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे, त्याची व्याख्या काय करायची, काही त्याची व्याख्या क्या करायची? आपण जातोय दिवसा या जगातून, सगळ्याला जायचं आहे, पण एक आधी जातो, एक मध्ये जातो, एक शेवटी जातो। एक मुसाफिर की तरफ काहीतरी दुनिया, अपन प्रवासी आहोत। कोई जल्दी से, कोई देर से जाने वाला। एक मुसाफिर की तरह सबकी दुनिया, कोई जल्दी से, कोई देर से जाने वाला। आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की मृत्यू आहे कोडा अशा प्रकारचा आहे काही। पुढे कवी असा म्हणतो की जो बात बना के मिटाई जाती है, जो बात बना के मिटाई जाती है, जरूर इसमें कोई कमी पाती है, जरूर इसमें कोई कमी पाती है। म्हणजे नेमकं मृत्यू काय म्हणायचं? आणि मृत्यू सोपायचाच आहे ना काही। मृत्यूंचं माझं विश्व काय, आयुष्य काय, कधी कुणी बघितलंय का? आपला विचार केला का? म्हणून आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय बेलापूरचे मोठे व नेहमी श्लोक म्हणायचे, असं गुरुजींनी मला सांगितलं होतं। कळाया प्रभूचे खरे ज्ञान वारे, कसे चालवितो जगत हे कसारे। कुणी निर्मिली सृष्टी कशा करता, करी घोकीजे ब्रह्मविद्या आनंद। हे जर कोडं सोडवायचं जर असेल तर मात्र ब्रह्मविद्येचा अध्ययन अभ्यास
मनन निधी चिंतन त्याचं केलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून अशा कार्यक्रमाचं आपल्याला आयोजन करावं लागतं, संयोजन करावं लागतं. आणि म्हणून नेमके ते म्हणतो की मनसीन तेरी यही थी मगर उमर बिताई तूने यहाँ ते आती. काय शेवटी कुठं जायचं तिथं जायचं, त्या स्मशानामध्ये आपल्याला जायचं आहे सर्वांना. मंजिल तेरी यही थी मगर उमर बिताई तूने यहाँ ते आते. क्या मिला तुझे जिंदगी से अपनों ने ही जरा दिया जाते जाते. क्या मिला तुझे जिंदगी से अपनों ने ही जरा दिया जाते जाते. ज्याच्यासाठी आपलं आपलं आयुष्य खर्च केलं तो शेवटी अग्नी देतो. बरोबर आहे. अग्नीच्या अभस्यस्थानी ध्येय पडलं जातं, माती होऊन जाते त्याची. आणि म्हणून तुम्हाला जीवनाचा आपल्याला विचार करते वेळेला अध्यात्माला शेवटी आपल्याला कुठतरी जागा शोधावी लागते. आपल्याला अध्यात्माचा कुठतरी विचार करावा. जगामध्ये कितीही कुणी नास्तिक माणूस असू द्या, शेवटी त्याला आस्तिक भाव त्याचा जागा होतो. कितीही नास्तिक असू द्या, शेवटी त्याला आस्तिक व्हावंच लागतं, परमेश्वराचं अस्तित्व मानावंच लागतं. नेहमी माझ्या प्रवचनात सांगतो, एक उदाहरण सांगतो की डॉक्टर जोड नावाचा एक प्राध्यापक होता इंग्लंडमध्ये. डॉक्टर जोड नावाचा एक प्राध्यापक होता. त्याने आयुष्यावर अशी पुस्तके लिहिली की जगात परमेश्वर नाही आहे, बस खाओ पिओ मजा करू, बस पुनर्जन्म नाही, काही नाही, ही भानगड काहीच नाही, 84 योनी काही सुद्धा नाही भानगड आहे. आणि जगामध्ये परमेश्वर नावाची वस्तूच नाहीये. परमेश्वर नावाची वस्तू जगामध्ये नाही. आयुष्यभर अनेक पुस्तकांनी जगामध्ये प्रचार केला, नास्तिक केले. ज्यावेळी त्याच्या जीवनाची संध्याकाळ आली, ज्यावेळेला मृत्यू ज्यावेळी उंबऱ्यावरती उभा राहिला, मृत्यू उंबऱ्यावरती ज्यावेळी उभा राहिला आणि ज्यावेळेला मनुष्य मृत्यू जवळतो ना त्यावेळी तो घाबरतो, तोपर्यंत निर्भय असतो. काही तर म्हणतो मला वाचवा, मला वाचवा, हे शब्द त्याच्या मुखामध्ये. कारण मृत्यूला सामोरा जायची कुणाच्याही मध्ये ताकद नाही, ती फक्त परमेश्वराचा अदृष्ट आत्या जो अनुसरलाय त्याचीच मृत्यूला सामोरा जाण्याची ताकद आहे, त्याचीच ताकद आहे. काय फक्त त्याची ताकद. जेणे उपाय हे दे जाय ऐसा उपाय शोधे, असा आमचा पक्ष येतो. जेणेकरून उपाय, ज्या उपाय ध्येय माझं लवकर जाईल असा उपाय तो शोध. म्हणजे मरणाला सामोर जायला तो तयार आहे. ज्यावेळी मृत्यू त्याच्या दारावरती आला, समोर उभा राहिला मृत्यू, त्यावेळी त्यानं पाहिले की आता मृत्यू आपल्याला घेऊन जाणार आहे, त्यावेळी त्याचा आस्तिक भाव जागा झाला. काय त्याचा आस्तिक भाव जागा झाला आणि त्याने एक सुंदर असं वाक्य लिहिलेलं आहे. सुंदर वाक्य जगाला त्यांनी सांगितलेलं आहे. तो सांगतो की बिफोर गिव्हिंग गुड बाय इन दिस वर्ल्ड आय वॉन्ट टू गिव्ह वन मेसेज टू द होल वर्ल्ड. या जगाला दंडोत करण्यापूर्वी हात जोडणे आपल्या जगाला मला एक संदेश द्यायचा, एक जगाला मला संदेश द्यायचा आहे. काय दिला त्यांनी संदेश? फार सुंदर वाक्य आहे. काय दिला त्यांनी संदेश? काय ओनली दोज पर्सन्स बिकम हॅपी हू बिलीव्ह ऑन द गॉड. जगामध्ये खरोखर जे सुखी आहेत की जे परमेश्वरावरती विश्वास करतात, जे परमेश्वरावरती विश्वास करतात. सुखानेही जगतो आणि सुखानेही तो मरतो, सुखानेही जगतो आणि सुखानेही तो मरतो. त्याला जन्माचं भय नाही, मरणाचं त्याला भय नाही. काय त्याला माहिती आहे माझा धर्म मला घेऊन जाणार आहे. धर्म रक्षते रक्षता, धर्मच माझा रक्षण करणार आहे. धर्म आहे माझा ईश्वरीचा धर्म, हिंदू मुसलमान नाही. काय म्हणून वाक्य जाता जाता सांगतो, अल्लाह ने इंसान बनाया है, हिंदू या मुसलमान नहीं बनाया. काय अल्लाह ने इंसान बनाया है, हिंदू या मुसलमान नहीं बना, हम खुद बने. आणि म्हणून धर्म म्हणजे एकच धर्म, गीता धर्म जो विश्व धर्म, सगळ्या धर्मांना जो व्यापलेला आहे, कवळून घेतो, असा एक धर्म आहे ईश्वरीचा. बस तो धर्मच माझं रक्षण करणार नाही आणि मला तिथपर्यंत ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत जायचं आहे आपल्याला. तो मार्ग आपल्याला सोपळायचा आहे. राजमार्ग आपल्या पूर्वजांनी आपल्याला ठेवून दिलेला आहे, राजमार्ग करून दिलाय, खास कडी बाजूला दूर केलेले. फक्त त्या राजमार्गाने आपल्याला चालायचं आहे, तो मार्ग आपल्याला कमायचा आहे. खास कडी नाही, त्यांनी सोचले ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांनी सोचले की ज्यांनी आपल्याला घडवलं. आणि म्हणून त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. स्मरण असेल, स्मरण आपल्याला केले पाहिजे. स्मरण जर करायचं असेल तर मूर्त ज्ञान आवडलं पाहिजे. काही आता बराच आपला उत्तरार्धाकडे आपण चाललेलो आहे, बरीच चरित्र आहे.
उत्तरार्धाकडे आपण चाललं. विषयी देवी कमळी पूजा. अनेक आमच्या देवांचा श्रीकर कसा होतो. आता श्रीकराची करांगोळी कशी होती. कालचं एक उदाहरण झालं. कापूसाची भाजी वाढवली आमच्या देवाने, रांधवल्याने वाढवली. आमच्या देवाने आपल्या स्वतःच्या श्रीकरानं वाढली. 3 चूळ पाण्याने करांगोळ्या करून भाजी वाढली. भाग्य त्यांचं. काही आपण त्यांच्या भाग्याची स्पर्धा करू शकत नाही, हेवाही करू शकत नाही. काय कारण आपल्या कर्मानं आपण बांधलेलं आहे, सुटायचं आहे आपल्याला कर्मात. आणि आमच्या देवांच्या श्रीकराची आंघोळी आणि कशी होती. तर नख आंघोळी घ्या, अंगठा घ्या, तर नख घ्या, कशी होती आमच्या देवांची. विजेच्या चंद्राची कोर आहे ना, अशा प्रकारची नख. काय विजेच्या चंद्राची कोर जशी होती, विजेच्या चंद्राची जी कोर असते त्याप्रमाणे नख होती. ओरिजिनल होती. त्याला काय लावतात ते असतं, भांगत काय नव्हती. राहता लावतात, खाली लावतात. मूळचीच ती रक्त वर्णाची होती. काय जन्मजात ज्याला म्हणतात, जन्मजात म्हणतात नाही का. अभिजात मराठीला दिला ना दर्जा. अभिजात जातलं सौंदर्य असतं, ते उष्ण नसतं. काय आमच्या देवांचा मुक्काम आहे. झाले देव आमचे आजचं इसवी अंजनी, त्यामुळे विषय अंजनी असं आपण म्हणतो. आजचं गावाचं नाव इसवी असं गावाचं नाव. आमचे जे वृद्धपुरा निघालेले आहेत श्री प्रभूंच्या भेटीला 4 भेटे आहेत. एक शक्ती स्वीकाराची भेट आहे. दुसरी भेट आहे ती घोडाचोरी शिष्याचा सांगास सोडला, एक भेट आहे. त्यानंतर तिसरी जी भेट आहे ती बाईसाहेब हौस राजे आहे, देव आहेत आणि चांगले भक्त आहेत. अनेक मध्ये आहे मला वाटतं. आणि एक शेवटची भेट आहे. असं एक मत येतं की उत्तरापंथी जाताना आमचे स्वामी वृद्धपुरावरून गेलेले आहेत, श्री प्रभूंची भेट घेऊन गेलेले आहेत. त्या उत्तरापंथी जातेकडे अशा 4 ते 5 श्री प्रभूंच्या आमच्या देवळी देवांच्या भेटी आहेत. आमचे देव वृद्धपुरा निघालेले आहेत. हे दादूसांना वार्ता कळते. आणि दादूस काही सामोरे जाताना रस्त्यात लागणारे सामोरे गोळा करतात, भागून आणतात. काही आणि आमच्या देवांना येऊन विषय इसवी जे गाव आहे विषय, त्या गावाला ते देव संध्याकाळचा मुक्काम करणार असतात. त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. ते त्वरेने पाठवून जाऊन त्या ठिकाणी पोहोचतात. पहा परमेश्वर आहे. परमेश्वराला त्याला कधी वस्तीसाठी घर शोधायची वेळ आहे. अजून मोबाईल खाली गेले त्यांना सांग, म्हणा फोन करू नका. 1 मिनिट मी सांगतो. हॅलो, आता मला जरा पोथी चालू आहे. एक तासानं करा. म्हणजे डिस्टर्ब झाला ना की परत पहिला गेले टाकावा लागतो, असा घोटाळा होतो. गाडी स्पीड घेत नाही. परमेश्वर आहे, राहायला जागा नाहीये. आमचे देव वस्ती म्हणजे रात्रीचा मुक्काम, वस्ती आहे, कुरु वस्ती आहे, असे बरेच प्रकार स्थानाचे सांगितलेले आहेत. दोघांना एकत्रित देवळामध्ये आमच्या देवाने वस्ती काने गेले, देऊळ पाहिलं आणि बाईसानं तिथे राहिलं. बाईसा स्वयंपाक उपहाराची तयारी करण्याकरता बाईसा त्या मंदिरातच. आमच्या देवाने वेरणाला जे देव विजय केले त्यावेळी तिथे एक तळ होतं, आज ते अस्तित्वात नाही आहे. त्या तळ्याच्या पाळीला पश्चिमेच्या बाजूला एक तळ होतं. त्या तळ्याच्या काठाला एक पिंपळ होता. त्या पिंपळाच्या तळी आमच्या देवांना आसन झालं. आणि दादोस आल्यानंतर दादोसाने आमच्या देवांना दंडोत केला, श्रीचरणाला लागले. आणि जे काही वेच म्हणजे सामोरी जी आणली होती ती सामोरी समोर ठेवली. बाजूला तळ होतं, त्यामध्ये पोहण्यासाठी दादोस गेले. आणि त्या तळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रंगाची कमळाशी उमरलेली होती. दादोस म्हणता, जे मी गोसावी यांची कमळानं पूजा करेन. देव म्हणतात करा, देव म्हणतात करा पूजा. पण दादोस देव म्हणतात, जी कमळ मी काढू कशी, ही कमळ मी कशी काढू. देव म्हणतात, आपुरिया करून काढा.
जे बांबूला असा विळा लावा आणि त्याने ती कमळे काढा. मग त्याने त्या बांबूला विळा लावला आणि ते कमळे काढली, वरती आले. त्या कमळाच्या ज्या पाकळ्या त्याची काही अंगद केली. अंगद म्हणजे हातामध्ये घालायचा एक फुलाचा अलंकार. भाऊष्ट म्हणजे दंडामध्ये घालायचा अलंकार की जी प्रतिदिन आमची बाईसा त्रिकाल पूजा अवसरी देवांच्या त्या ठिकाणी ओळखवते त्या बाईसा. काहींचे हातसरे केले. श्रीखंड म्हणजे गळदंडा केला काहीचा फुलांचा. आणि श्रीमुकुटावरती जशी नवरी मुलगी मंडोळी बांधते नाही का, मंडोळी बांधते ती नवरी मुलगी जशी मंडोळी बांधते तशा प्रकारचे असे सर्व तयार केले. देवांच्या आमच्या कमळाने पूजा केली. त्यानं जाधवसाने त्या कमळाचं एक पात्र घेतलं आणि देवांच्या श्रीकरात दिलं आणि म्हटले की जीजी मला आमचे कौल पुरुष उद्धारून द्या. कौल पुरुष म्हणजे नरसिंह देवता किंवा कुळदेवता. नरसिंह देवता उद्धारून द्या म्हणजे याची तुम्ही या पानावरती मला आकृती काढून द्या. याची तुम्ही मला या पानावरती आकृती काढून द्या. परमेश्वर चिंतामणी असं छोटंसं दान परमेश्वर का देतो? ज्यानं जे मागितलं ते दिलं. ईश्वराचा काय दोष आहे? काही देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी सांगायचं कुणाला. आमच्या देवाने ते पात्र श्रीकरामध्ये घेतलं आणि उद्धार म्हणजे त्या देवतांची त्यावरती आकृती काढून द्या. आपण घरी टाक बनवतो की नाही, खरं मराठीमध्ये आहेत टाक आपण बनवतो बघा. त्याच्यावरती मला आकृती काढून द्या. आमच्या देवाने ते कमळाचं पात्र शिखरामध्ये घेतलं आणि करांगोळीच्या नखानं आपण तिळा आठवतो. त्याच्यावरती कौलपुरुष उद्धारून दिलं आणि सांगितलं की याच्यामध्ये सर्व देश काळी म्हणजे सध्याच्या काळात जेवढे आचार्य आहेत एवढे आचार्य याच्या अंतर्भूत राज्य करतायत. तुम्ही त्याचे गुरुत्व आहात. काही तुम्ही त्याचे गुरुत्व आहात. देवतात येथोर देवता चक्र नृपता पृथ्वी असणे कळताने मेरू असणे खडी न पुरे पर उद्धारून सरे. एक एक देवतेचं साध्य आहे, साधन आहे, अंतर्याग आहे, भरियाग आहे, साध्य सुख आहे, साधन पर सुख आहे. एका एका देवतेचं सांगायला जर गेलं तर तुम्हाला कार्य कारण स्वरूप रक्षण पृथ्वी असणी कडीत आणि मेरू असणी खडी न पुरे सांगितलं. पर उद्धारू न सरे. ती जी जी आम्हाला सामान्य प्रकारे निरूपण करा. मग देवाने निरूपण केलं. विद्यामार्ग प्रकरण जे आहे ते त्यांना निरूपण केलेलं आहे. काही असो एका अर्थानं तुम्हाला तो एवढे दादोसाहेब परमेश्वर मिळालेला इतक्या जणांना धर्मी लावलं. प्रेमाचा उपाय घडला पाहिजे. म्हणून जीव एका दोषानं निघून जातो. विपरीत बुद्धी आलेली आहे. काही जेतून होईल तिथेची विपरीत बुद्धी जाय. जयापासून जो गुणवत्तला तयाच्या ठाई विपरीतवाल्या जाय म्हणजे पुरुष धर्मापासून जाय असं जाय. 22 वचन जे अर्थ आचार स्थळामध्ये आहेत त्या वचनाचा थोडक्यात अर्थ अशा प्रकारचा. काय असो धन्य ते दादोसाहेब आले भेटायला पदार्थ घेऊन आले. देवाना संपादलं. देवाने त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांचा जो हेतू होता जो मागितला देवाने पूर्ण केला. आपण ईश्वराला काही मागायचं नाही. परमेश्वर खरोखर असा भेटला तर काय मागायचंय आपण असं काही मागायचं नाही. काही काय मागायचंय आपल्याला? परमेश्वर प्रसन्न झाले जीव काही विपुल वार मागावे. जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे. जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे. औषाला म्हटलं मागा. प्रसन्न झालोय मागा. काय पाहिजे तुम्हाला ते? औसा म्हटले श्याम गौरमूर्त शेवटपर्यंत दिसावे. श्याम म्हणजे श्रीप्रभूंची, गौरमूर्त आमच्या देवांची. हे तिनं मागितलं. हे तिनं मागितलं. असो त्याने मागितलं परंतु प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन आहे, स्पर्श नाही, संभाषण आहे, घटनाचा भजनाचा स्वीकार आहे. तुम्हाला तो ईश्वराला दोष आहे त्याचा परमेश्वराला. आणि म्हणून तुम्हाला तो आपल्याकडे आपण स्वतः भोवती पाहायला पाहिजे. आपली पात्रता कॅपॅसिटी आपली काय आहे आपण पाहायची आहे. स्वतःला आपण स्वतः ओळखायचं. कॅटेगरीमध्ये आपण कुठं बसतो की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आपण दुःख करावं भले काही असो परंतु दर्शन झालं. काय असो सारंग पडित होते, सगळे होते,
काही राहिले काय धर्मापासून गेले असतील, परंतु त्यांना परमेश्वराचं दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालं, भजन झालं, पूजन झालं, सेवादास्य झालं, परमेश्वराचं सन्निधानही मिळालं. काय आज 800 वर्षे कुणी असो पण त्याची नावं घेतोय, स्मरण करताना सुद्धा त्यांची आपण आठवण करतोय. त्यांची धन्य आहे ते. स्वामी श्री चक्रधर महाराज असा माझ्या जीवनामध्ये कधी योग येईल का? असं तुमचं दर्शन, स्पर्शन, भजन, पूजन, सेवादास्य काय असं जर दर्शन झालं तर श्रीचरणाला घट्ट मिठी मारून सांगेन देवा की जे दुःख नको आहे संसारात. अनंत सृष्टी फिरता 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 आता शिरलोय. आता कुठं जावं? आता तुमच्या श्रीचरणाशिवाय आसरा नाही. श्रीचरण तरी तुमचं दिसावं मला, असं भाग्याचा माझ्या उदय व्हावा. भाग्य माझे उजळावं, असं भाग्य माझ्या दारी यावं. आपण दुःख करावं तर परमेश्वर नाही मला काही अनंतासाठी ज्ञान दिलं, दूर गेलो परमेश्वरात. आपण आपलं दुःख करावं, आपले दोष आठवावे. गुरुनिमित्ताचं आपण गुणउपकार आठवावं, परमेश्वराचं गुणउपकार आठवावं. पुन्हा 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 आपलं दोष आठवावं. जीवावगे अधम पर मी अधम देखे, ऐसे देखे तो उत्तम. स्वतःला अधम म्हणतो तो उत्तम. हे स्वतःला अधम जो म्हणतो तो उत्तम आहे, प्रेमाचा अधिकारी आहे. अनेक दुःखपूर्वक मनी ओढावा आणि म्हणावं प्रत्यक्षाने श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण, कासरी चक्रधर राऊळ गोसावी यांचे चरण शरण. आणि बोरिये लाखाईसा रानाईसा भेटी, आन बोरिये लाखाईसा रानाईसा भेटी. आमच्या देवांच्या श्रीधानामध्ये जे आलेले आहेत ना स्त्रिया, अभागी आहे सर्व. अभागी म्हणजे संसारिक दृष्टिकोनात काही गरीब आहेत सगळे, कुणी श्रीमंत नाहीये. एक भाईबुड्ड जर सोडले तर सगळेच निष्कंचन होते, कुणी श्रीमंत नव्हतं. त्याच्या म्हणजे मनाची श्रीमंती होती, बाह्य श्रीमंती नव्हती. काही बाहेरची श्रीमंती आपण दाखवतो, हा माझा बंगला, ही माझी गाडी, काय सगळं दाखवतो. पण कधी काल माणगुळवरती बसल घेऊन जाईल, इथं सगळं राहील. ते काय बरोबर येणार नाही, ते इथंच सगळं राहील. बोरे लाकाईसाने रानाईसा भेटी. बोरी नावाची एक छोटीशी नदी आहे, साडेगाव आणि रामसगाव याच्यामधून वाहते. साडेगाव आणि रामसगाव याच्यामधून ती नदी वाहते. तिथे या दोघी आमच्या स्वामींचं दर्शन होतं. आणि निघाले आहेत बल्लेग्रामवरून निघालेले आहेत. आमच्या स्वामींचं दर्शन होतं. आमचे स्वामी नदी पार करतात, पलीकडच्या काठाला जातात. काठी तरी आमच्या देवांना आसन होत, काठी तरी आमच्या देवांना आसन होत. आणि त्या दोघी येतात. आल्यानंतर तुम्हाला सांगतो की उन्हातून आलेले आहेत आणि आपले सर्व क्षेम वार्ता आमचे देव त्यांना विचारतात. आपलं कर्तव्य असतं, कुठून आला, घरचे सगळे आपण विचारावं. संसार कर्षेताला आपला धर्म आहे, आपण विचारावं कुठून आला, काय झालं. ओळखीचा नसेल तर विचारावं, ओळखीचा असेल तर बाबा किती वाजता नाही, घरचे सगळे बरे आहेत का, बस कसा जेवण करा, काय करा. आपला धर्म आहे तो, म्हणून आपलं काम आहे ते. आमच्या देवाने क्षेम वार्ता त्या दोघींना विचारी. दोन्ही बाई आहेत, दोघींना क्षेम वार्ता विचारली. आणि त्या ते लाखायसानं सांगायला सुरुवात केली, जी बल्लेग्रामहून निघालो, पण असा एक नियामक तो स्वतःला असं करून घेतलं की गोसावी यांचं चरणोदक प्याल्याशिवाय उदक घ्यायचं नाही. काय आमचा गोसावी तो अल्पच क्रियेत होती. अरे दत्तात्रय महाराजाला प्रसन्न करण्याकरता, काय दत्तात्रय महाराजांना प्रसन्न करण्याकरता त्या सहस्रार्जुन हातामध्ये सर्व आहेत, हात जाळावे लागले त्याला. आणि मग म्हटले, सांग काय माग, काय मागायचं ते सांगितलं. काय माग, काय मागायचं ते त्यांनी मागितलं. जे मागितलं असतं ते दिलं असतं, नाही का, दिलं असतं, मागितलं असतं तर. म्हणून एक त्याच्यावर काव्य 2 वळीचं एक वाचन होतं. काय हातों को जलाकर अपने
हाथों को जला कर अपने किया जब होम सहस्र अर्जुन ने, है किया जब होम सहस्र अर्जुन ने, है किया जब होम सहस्र अर्जुन ने, दिया सब राज दुनिया का, दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो, दिलावर हो तो ऐसा हो, देणारा असाच पाहिजे. काय तर मागितलं असतं, अनुभूती मला पाहिजे, दिली असती. दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं तो परत येत नाही संसारात, माग अदृश्य होतो त्यांच्याबरोबर, त्याला पुनଃसंबंध नाही, याच ध्येयी प्राप्ती करतात. आपल्या काळावर त्याला प्रमाद हे नाही आहे, पण होणं दर्शन हे भाग्याचं कधी कुणाला होत. ज्यावेळी गौराईचा निघाल्या देवांच्या दर्शनाला, त्यावेळी तिने 5 गोष्टीचा नियम नियामकत केलं. नानाचा, पानाचा, वाहनाचा, मुख्य विषयाचा आणि कुठला तर काय हे करायचं नाही. नाहनाचा, पानाचा, खाण्याचा, वाहनाचा आणि मुख्य विषयाचा 5. देवांना भेटे यातलं काहीही करायचं नाहीये. देवांच्या दर्शनाला गौराई चंद्र भट्टाची धर्मपत्नी आली, तर देव म्हणतात, आला पंचेंद्रियाचा राणा, जिंकणार आला. किती अल्पक्रिया आहे. काही आमचा पक्ष आमचे येतात, आमचा गोसावी अल्पच क्रिये तोषे, आला पंचेंद्रिया राणा आमचे देव त्याला म्हणतात. तिच्या दोघी बाई त्यापेक्षा आता सांगतात की असा नेम घेतला. मग बाईसाने आमच्या तिला पाणी प्यायला दिलं. बाईसा म्हणते, चलो बाईसाने पाणी प्यायला देऊ म्हणतात, पाणी प्यायला त्यांना देऊ नका, त्याची टाळू शिंपा, कारण उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिता येत नाही, 2 मिनिटं बसावं मग पाणी प्यावं. मग बाईसाने आमच्या त्यांची टाळू शिंपली, श्रीचरणाचं चरणोदक काढलांच्या दुघींना पाणी प्यायला दिलं. देवाला त्यांना भेटीसाठी काय आलं त्याला, एक दुर्डी आणली होती देवानं आमच्या समोर ठेवली, दर्शन जोडी केली. परमेश्वरालाही तोष आहे पदार्थ स्वीकार करण्याचा, परमेश्वराला सुद्धा तोष आहे आभारने पूर्वक, काय साध्या भाषेत सांगू हावरटपूर्वक, काय परमेश्वराच्या क्रियेचा स्वीकार आमच्या देवाने आपल्या श्रीकरानं वरचं वस्त्र बाजूला केलं. आणि आज थापडे होतं. थापडे म्हणजे काही थालीपीठासारखा थापून केलेला पदार्थ, थापून केलेला पदार्थ आमच्या देवाने ते उघडलं. श्रीकरामध्ये घेताना देव म्हणतात, काय बाई आहे, बल्ले ग्रामचं पक्वान जसं म्हणतो नाही का, प्रत्येक शहराचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, काहीतरी नाव त्या शहराला असं. म्हणजे सातारचा कंदी पेढा प्रसिद्ध, तसं काय ते जसं देव म्हणतात, हे काय प्रसिद्ध तुमच्या बल्लेग्रामचं दिसतंय वाटतं तीर्थाजी, तसं का नाही, हे थापता आहे, कुठे ती प्रसिद्धी कुठं काय. मग देवांच्या करांमुळे श्रीकराच्या कारण नखरत्व घेतात कणाने आरोहण आमचे देव करतात. बघा निश्चित प्रवेश नाही. द्रौपदीला विचारले, काहीतरी मला भूक राहिल्या, काहीतरी मला दे. तिथं आदान प्रदान आहे, काहीतरी द्यावं लागतं ईश्वराला. आदान आणि प्रदान आहे. अति म्हणे संकट पडले माझ्यावरती, तू मागतोय माझं खायला द्या, काय आहे बघ म्हणे त्या भांड्याला, काय काय एक भाजीचा एक हे होता, ते काढणं खाणं आणि ग्रहण केला. आणि तृप्त काम परमेश्वराला म्हटलेलं आहे. तृप्त म्हणजे परिपूर्ण, काम म्हणजे कामोविलास गेला आहे का जयाचा, असं आमच्या ब्रह्मदेवमध्ये अर्थ करत आहे. काय आदान प्रदान आहे, तर तिची लज्जा राहते. भाग्यवान आहेत का न्यायची. काय असो स्वामी श्री चक्रधर महाराज या थापड्याचा पदार्थ काय आहे, तो पदार्थ काय आहे. पण त्याच्यामध्ये जी श्रद्धा आहे, ज्या श्रद्धेनं ज्या भावनेनं पदार्थ समर्पित केलेला आहे, त्या श्रद्धेचं किंवा भावनेचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे. आणि प्रतिबिंब असल्यामुळं त्या परमेश्वराचा पदार्थ हर्षपूर्वक आभारपूर्वक परमेश्वराला स्वीकार करावा. स्वामी श्री चक्रधर महाराज त्या दोघींच्या पदार्थाचा थापडे थापून केलेला थालीपीठासारखा क्षुद्र पदार्थ आहे, त्याचा स्वीकार मोठ्या प्रेमाने केला. स्वीकार मोठ्या तुम्ही प्रेमाने केला. स्वामी श्री चक्र महाराजा यदा कदा माझ्याही कदाचित माझ्याही वृक्षांचा स्वीकार करा. काही माझ्याही जसा त्यांचा स्वीकार केला. स्वामी श्री चक्र महाराजा जेव्हा उपहार दाखवण्यात काहीतरी डोळ्यातून अश्रू आणावं, म्हणावं, ही लीला आठवावी आणि त्यांच्या सामान्य पदार्थाचा स्वीकार केला. माझ्या कधीतरी घरी आणि माझ्या पदार्थाचा स्वीकार कर महाराजा, त्या माझ्या पदार्थाचा स्वीकार करा. मी जोडल्यानं दैव, पण तुम्ही आहात परमेश्वर आहात. काय तुम्ही परमेश्वर आहात.
जी रेषा आहे, ललाट रेषा, फक्त जगामध्ये परमेश्वर मिटवू शकतो, इतर कोणी मिटवू शकत नाही. काय ललाट रेषा जी आहे ती फक्त जगामध्ये परमेश्वर मिटवू शकतो. लेप चैतन्याचे लागे ना पुसे नामचा पक्ष येतो. ईश्वराचे लागती असे आणि पुसती असे, आणि म्हणून ललाट रेषा आहे तो परमेश्वर पुसतो, अन्यथा कुणी जगामध्ये समर्थ नाहीये. शेवटी आराधना कुणाची करायची? ईश्वराचंच करावं. काय जर वाटलं चिंतन आहे, भजन आहे, सेवादास आहे, पूजन आहे, स्मरण आहे, जे काय असेल ते ईश्वराचं आहे. ईश्वराकारणे ईश्वरानं सांगितलं म्हणून करायचं आहे, हे दुःख करावं. त्या ठिकाणी दोषाची आपल्या आठवण आपण करायची आणि एक मनी ओढायचा, म्हणावं प्रतिस्थानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. आणि कनेरी गुरु भक्ती दाखवले, आन कनेरी गुरुभक्ती दाखवणे, आन कनेरी गुरुभक्ती दाखवणे. आपली गत अशी कशामुळे आहे? काय आपण कशामुळे आपली गत अशी अवस्था आहे? गुरु पीर का कहा न माने, बार बार मारे टकरा. काय गुरुचं ऐकलं नाही, देवाचं ऐकलं नाही कधी आपण. काय त्याच्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं आणि जावं लागतं. जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये यावं लागतंय, जावं लागतंय. म्हणून गुरु पीर का कहा न माने, बार बार मारे टकरा, असं एका कवीनं म्हटलेलं. आण कनेरी गुरुभक्ती दाखवणे. कनेरी आज महासिद्ध नागार्जुन आहे, त्याचा शिष्य आहे. आज त्या विवरामध्ये मृता औषध पडलेला आहे. जे विवर आहे तिथं धड एका बाजूला आहे की त्याचं डोकं आहे ते एका बाजूला आहे. असं म्हणतात की शेवटच्या लक्षामध्ये तो जिवंत होणार आहे आणि तो आयुर्वेदाचा प्रणेता आहे, देवरात्रीशी अनुकूल आहे, असं मी गुरुमुखातून ऐकलेलं होतं. त्यानं एक विज्ञान सामर्थ्याने किंवा तंत्रमंत्रानं संपूर्ण डोंगर सोन्याचा करायचा प्रयत्न केलेला होता. हा आगमिक आहे, हा आगमिक आहे. आणि त्या ठिकाणी जरा मारून वेरूळचंच ती कथा आहे. त्या वेरूळच्या राजाची मुलगी असते, तर ती सांगत नाही. त्याचा शिष्य आहे कनेरी. भिक्षेला गेलेला आणि भिक्षेला गेल्यानंतर त्या बाईनं त्याच्या हातात एक वडा घातला भिक्षेला. रामदान हलवायचं दुकान असेल, काय असेल, काय किंवा आजच्या भाषेत आपलं वडापाव शेंतरी असेल, वडापाव शेंतरी असेल. भिक्षा मागितली आणि भिक्षेमध्ये त्या बाईने वडा त्याला भिक्षेमध्ये घातला. घेऊन आणणार आपल्या गुरुला संपादला. गुरु असावा असा तर चेला कसा असावा, गुरु कसा असायचं उदाहरण तुम्हाला सांगतो. काय याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. गुरुभक्ती कशा प्रकारची असावी. काही आमच्या देवाने उत्तरापद निघाले, म्हणजे आठवण केली, काळजी केलेले आचार्यांची. जसं बाप आपला मृत्यू माझ्या मागं, माझी बायको आहे, माझी मुलं आहे, त्यांचं कसं चिंता वाटते की नाही. म्हणतात आमच्या पाठिंबा वांड्रेस कसे राहतील. काय चिंता देवाला आहे, तशी आपली कधी चिंता देवानं करावी. काही चिंता आपली देवानं कधी करावी, असं आपण आपलं आचरण करायचं. आणि वडा घेऊन आपल्या गुरुला संपदा. आणि गुरु म्हणतात वडा निका झाला, चांगला झाला. त्यांना वाटलं गुरुला वडा आवडला म्हणून परत त्या बाईच्या घरी वडा आणण्यासाठी. त्या बाईच्या घरी पुन्हा भिक्षेला गेल्याने ते म्हणते की काय म्हणे भिक्षा घाला म्हणे. काय म्हणे मगाशी तुम्ही वडा घातला, तो माझ्या गुरुला आवडला आणि म्हणून तुम्ही दुसरा वडा मला द्या. काय दुसरा वडा तुम्ही द्या. ती बाई अशी होती की ती जगात जे जे आवडतं ते मिळतं का म्हणे. काही जगात जे जे आवडतं ते का नाही मिळणार म्हणते. मिळतं ना, कोण नाही म्हणतो. देव तुझा डोळा काढून मला दे. त्यांना अशा आपल्या करांगुळ्या घातल्या, डोळा करून त्या बाईच्या हातावर. बाई घाबरली आणि त्या दुसरा वडा आणून दिला आणि एक असा डोळ्यावरती हात असा ठेवून आपल्या गुरुला वडा घेऊन आलेला. आपल्या गुरुला वडा देण्यासाठी घेऊन आले. आणि मग गुरुने विचारलं की काय असं डोळ्यावरती हात का ठेवलास. मग त्यांनी वृत्तांत सांगितला. असं असं झालं, त्या बाईने वडा मागितला, तुम्हाला वडा आवडला, मी वडा आणण्यासाठी गेलो, त्या बाईने माझा डोळा मागितला, तो डोळा काढून. मग दुसरा गुरु म्हणता दुसरा डोळा तो सुद्धा आम्हाला देतो. तो सुद्धा त्यांनी काढण्यासाठी हात घेता. राहू द्या, ज्यावेळी वेळ मिळेल, वेळ येईल त्यावेळी आम्ही मागू. किंवा पाठभेद असा येतो
दृष्टी फाकली, दुसरा डोळा परत त्याला आपल्या गुरु काय कणेरी गुरुभक्ती देव आमची कथन करतायत, सांगतायत तुम्हाला काय गुरुभक्ती गुरुची, कारण गुरु सर्वश्रेष्ठ आहे. काय आहे? गुरुमुळे आपण ईश्वराकडे जाणार, गुरुमुळे आपण परमेश्वराकडे जाणार. गुरु अदृष्टार्थी असावा आणि शिष्य अदृष्टार्थी असावा, दृष्टार्थी नसावा. काही कथा सांगतो छोटीशी. गुरु लालची चेला अभिमानी दोनों खेलत डाव, कहत कबीरा डूब गए दोनों चढ़ पत्थर के नाव. एक गुरु असतो आणि त्याचा एक शिष्य गर्भ श्रीमंत असतो, गर्भ श्रीमंत असतो त्याचा शिष्य. आणि गुरु असतो तर आपल्या शिष्याला भेटण्यासाठी निघालेला असतो. गर्भ श्रीमंत शिष्य आहे त्याच्या घरी निघालेला असतो. त्यावेळी काही साधन नव्हतं, त्यावेळेला घोडा किंवा घोडीवरती लोक बसून जायची. त्यावेळी काही दुसरं साधन नव्हतं जाण्यासाठी. गुरु होतो ना आपली घोडी सोडली, घोडीवरती बसताना आपल्या चेल्याच्या घरी गेला, घोडी बाहेर चेल्यानं बांधली, आत घरामध्ये गेल्यानंतर पाय धुतलं, सगळं पुढे घेतलं. त्या चेल्याच्या अंगावर, त्या चेल्याच्या अंगावरती गुरुनं पाहिले की काश्मीरी एक शाल जोडी होती. म्हणतात ना पश्मिनी जातीचे जे कोकणाची जात आहे त्याची जी लोकर, तिला पश्मिना जातीची बनवलेली शाल इतकी पातळ असते, परंतु तिची किंमत तशा लाखोच्या घरामध्ये किंमत त्याची. ते मोठे मोठे परत टोप्या घालतात बघा, ते सफेद टोप्या घालतात, त्या लोकरापासून ती बनवलेली असते. गुरुनं पाहिलं त्या ठिकाणी की याच्या चेल्याच्या अंगावरती शाल जोडी आहे, तर मागायची कशी हा प्रश्न आहे. आलोय आपण इथे काय आला, गुरुचं स्वागत केलं, गुरु बसले, तयारीला लागला स्वयंपाकाची आपल्या गुरुना. आता गुरुला अभिलाषा उत्पन्न झाली की चेल्याची शाल तर आपल्याला, शाल जोडी आपल्याला मिळाली पाहिजे. काय आता उपाय काय त्याचा? गुरु बसले ध्यानस्थ, गुरु बसले ध्यानस्थ काय. आणि गुरु ध्यानच बसल्याने त्याने मंत्र जपायला सुरुवात केली. शाल जोडी, शाल जोडी, शाल जोडी असं मंत्र जपायला सुरुवात केली. चेला घरामध्ये येतात, थोडासा बाहेर आला आणि गुरु जो आला, गुरु आपले मंत्र म्हणतात. म्हणजे आजपर्यंत मंत्र असा काय ऐकला नाही कधी गुरुचा काय. गुरु तर ह्या मंत्राचा जप करतायत की तुम्हाला म्हणतो शाल जोडी, शाल जोडी. मग त्याने पाहिलं की बहुतेक आपली शाल जोडी आपल्या गुरुला अभिलाष पूर्ण झालाय आणि ते शाल जोडी आपल्याकडे मागतायत, पण मंत्राच्या माध्यमातून मागतायत. शिष्य बी कमी नव्हता, शिष्य बी कमी नव्हता काय. तो गुरुचा आहे, तो शिष्य बी गुरुचा बाप होता. एका मार्गात एका गुरुने चेल्याला म्हटलं, गाढवा. तो आपल्या गुरुला म्हणतो, बाबा आम्ही तुमचे शिष्य, तुम्ही आमचे गुरु, मग आम्ही गाढव, तुम्ही कोण? असे वेळ असतात की नाही? आम्ही जर गाढव तर तुम्ही कोण? असे मी प्रश्न विचारणारे आहे. मग त्या चेल्याने विचार केला की आपल्या गुरुला आपली शाल हडप करायची. चेला ध्यान लावून बसला गुरुच्या समोरच आणि चेल्याने मंत्राचा उच्चार करायला सुरुवात केली. घोडी 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 असा चेल्याने मंत्राचा उच्चार करायला सुरुवात केली. गुरु म्हणतोय शाल जोडी, शाल जोडी. चेला म्हणतोय घोडी 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 असा चेल्याने मंत्राचा जप सुरू केला. गुरुच्या कानावरती मंत्र ऐकला, मंत्र आला कानावरती, आपला मंत्र थांबवला आणि चेला कुठला मंत्र म्हणतो गुरुनं लक्षपूर्वक करत. चेला म्हणतो घोडी घोडी घोडी. गुरुनं असा विचार केला, अरे ह्याची शाल म्हणजे माझी घोडी किती किमतीची आहे काय, आणि ती शाल जोडची किंमत काय आहे काय. ह्याच्या शाल जोडचा जर मी तिच्या अभिलाष जर केला तो हा माझ्या घोडीचा अभिलाष करतो. म्हणून गुरुने आपला मंत्र बदलला काय. गुरुने आपला मंत्र, गुरु काय म्हणतो माहिती, तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला, असं गुरुनं मंत्र जपायला सुरुवात केली. अशा प्रकारे गुरु लालची चेला अभिमानी दोनों खेळत राव, गात कबीरा डूब गए दोनों चढ़ पत्थर के नाव. असे जगामध्ये असतात. पण कलेरी गुरुभक्ती आमच्या देवाने महात्म्य सांगितलेला आहे. आणि गुरुभक्ती अशा प्रकारची असावी काय. गुरुभक्ती अशा प्रकारची असावी, त्याचं उदाहरण आमच्या देवाने दिलेलं आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, आपलीच माणसं आपल्याला घात करतात, जवळचीच माणसं घात करतात. संसाराचं उदाहरण काय, जवळची माणसं आपल्याला घात करतात, परका घात नाही. आपण ज्यांना मी त्यावेळी सांगितलं, आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात की ज्यांना आपण वादळातून विझवलं आहे,
विझवताना वादळातून वाचवलेलं असत, काय वाचवलेलं असत. तीर चलते वक्त इतना दर्द नहीं हुआ, तीर चलते वक्त इतना दर्द नहीं हुआ, दर्द का एहसास तब हुआ, दर्द का एहसास तब हुआ जब कमान देखी थी अपनों के हाथों में. बरोबर शास्त्री, जब कमान देखी थी अपनों के हाथ, आपलेच होते, दुसरं कोण. म्हणून जगामध्ये एकच नातं आहे, ईश्वराचं. काय ते नात्याला कधी तुम्हाला तो हे नाहीये, परमेश्वर जीवानित्य बंधू, ईश्वराकडून नातं आहे, जीवाकडून नाही. पंचमगोत्र परमेश्वर आहे, माता आहे, पिता आहे, बंधू आहे, परमपिता आहे. असं नातं ईश्वर, अजोड नातं आहे, ते जोडायचं आहे आपल्याला. आणि म्हणून होता उलवडा आयुष्याचा उरलेला काळ ईश्वर धमात चिंतनात लेखी लावावं ईश्वर. काय तर कुठंतरी काळीनं सागर तरला जाईल, पण नाहीतर मग काही खरं. आज झालं ना, किती वाजले? अरे बापरे, 9 वाजले. गोष्ट टिका राहते की श्रुतते ही दृष्टची, श्रुतते ही दृष्टची. पाठीमाग पक्ष गेलाय की मागे सांगितले तो एका श्रुत एका दृष्ट. एकाला श्रुत म्हणजे ऐकवीत परमेश्वर आहे, जसं आपल्याला एका श्रुत म्हणजे संध्यानीच्याला श्रुत, असंध्यानीच्याला संध्यानीच्याला दृष्ट आणि असंध्यानी जे पुरुष आहे त्याला श्रुत आहे. ज्ञान्याला श्रुत आणि प्रेमियाला तो दृष्ट आहे, तो अर्थ वेगळा आहे. मग श्रुत त्याला तर दृष्ट घडत नाही. श्रुततेही दृष्टची, श्रुततेही दृष्टची म्हणजे अनुभवजन्य जाणलं ते जाणल्यासारखंच आहे, म्हणजे पाहिल्यासारखंच आहे. अनुभवानं जे जाणलं, अनुभवानं जे जाणलं ते पाहण्यावाचकच आहे. म्हणून श्रुत त्यालाही दृष्ट आहे. यथा देऊळ पडो पाहताय, यथा देऊळ पडो पाहताय. कौन न्याय? यथा देऊळ पडो पाहताय. एक होतो की पहा पहा म्हणे देऊळ पडत आहे, काय त्या देवळाला काय डोळे आहेत म्हणून ते पाहिल? देवळाला काय डोळे आहेत का म्हणून ते पाहिल? ना एक भीतर भाव सांगितला, आज ना उद्या ते पडणारच आहे. काय हे जे जाणलं हे पाहिल्यासारखंच आहे. हा न्याय दिला परमेश्वराच्या स्वरूपाला. देऊळ जसं भावरूप आहे तसं परमेश्वर स्वरूप हे भावरूप आहे. यथा कैसे बोलिला, दोघांचं भांडण लावून बघा बघा कसं बोलतोय. काय म्हणजे बोलणार जे शब्द आहेत ते शब्द दिसतात काय आपल्याला? नाही दिसतात. परंतु त्याचा जो आविर्भाव जो बोलण्याचा आहे, भीतर भाव जो बोलण्याचा आहे, अंतर्भाव जो त्याचा बोलण्याचा आहे, तो आपण जाणतो. आणि जाणल्या म्हटल्यानंतर जाणणे ते पाहिल्यासारखंच आहे. सन्निधानी एका श्रुत एका दृष्ट. मग ज्याला श्रुत आहे तर श्रुत ज्याला आहे त्याला दृष्ट तर न घडे. काही तो एका श्रुत एका दृष्ट सांगितला. काय पक्ष आहे? सन्निधानी एका श्रुत एका दृष्ट. सन्निधानी म्हणजे श्रीमुधारी हा परमेश्वराच्या सन्निधानी, तो परमेश्वर एका श्रुत एका दृष्ट. म्हणजे ज्ञान्याला श्रुत, भक्ताला दृष्ट आहे, हा तर वर्त होऊन गेला. काय एका श्रुत आणि एका ज्ञान्यालाही श्रुत आहे आणि ज्ञान्यालाही दृष्ट आहे. अंतर्मूर्त आहे, शक्ती आहे आणि स्वरूप आहे. हे ज्ञान्याला श्रुत आहे. अंतर्मूर्त शक्ती आणि स्वरूप प्रेमिया पाहतो, ज्ञानिया पाहू शकत नाही. हे ज्ञानियाला श्रुत आहे. आणि दृष्ट म्हणजे जी मायामूर्त आहे, स्वीकार केलेली, ती ज्ञानियाला दृष्ट आहे. आणि एकाला म्हणजे प्रेमियाला सर्वच दृष्ट आहे. अंतर्मूर्त आहे, शक्ती आहे, स्वरूप आहे, हे सर्व दृष्ट आहे.
काय बाह्य मूर्ती, अंतर्मूर्ती, शक्ती आहे, स्वरूप आहे, हे प्रेमियाला सर्वच दृष्ट. आणि यथा कैसे बोलीला, काय शब्द हे अभाव रूप आहेत. आणि म्हणून हा न्याय शक्तीला दिलेला आहे. शक्ती, कुठलीही शक्ती म्हटलं की ती अभाव रूप असते, तिला स्वतंत्र अस्तित्व नसतं. तिला स्वतंत्र अस्तित्व नसतं, ते अभाव रूप दिलेलं आहे. हे झाले सन्निधानी. पण आता संधानी कसं आहे? आता ही तैसे, आता ही तैसी. आता ही म्हणजे सन्निधानी, तैसेच म्हणजे सान प्रसाद भिक्षुक वासनिक. वासनिक भिक्षू म्हणायचं, भिक्षुक वासनिक म्हणायचं नाही. कारण का? वासनिकातूनच आदर्श भिक्षू तयार होतो. वासनिकातूनच आदर्श भिक्षू तयार होतो. वासनिक हा घटक आहे, आपण शेवटी घेतो, पण असं नाही घ्यायचं. सान आहे, प्रसाद आहे, भिक्षू आहे, वासनिक आहे, श्रुत आहे, प्रदुष्ट आहे. परंतु सानाच्या ठिकाणी, प्रसादाच्या ठिकाणी प्रसन्नता आहे, पवित्रता आहे, अथवा माया कृपा वैशिष्ट्याचा निक्षेप आहे. हे श्रुत आहे. आपल्याला दिसतं हे श्रुत आहे. सन्निधानी, मग सन्निधानी असन्निधानी जरी म्हटलं, माया अमूर्त आहे, ती श्रुतच आहे. आणि मूर्ती संबंधीचे पदार्थ आहे, दाढ आहे, नख आहे, केश आहे, कलाप आहे, अनुलेपन आहे, दृष्ट काही. पण यथार्थ सिद्धांत हाच आहे की पवित्रता, प्रसन्नता आणि माया कृपा या उभय शक्तीचा निक्षेप तो आपण आपल्याला दिसत नाही, तो श्रुत आहे. इथे देवता स्मरणे टीका संपलेली आहे. मग देवता स्मरणे म्हटलं तर असं स्मरण कौकालपर्यंत करावे. जो जन्मक्षेपी, जो म्हणजे चौर्णांकुर भरतोय श्री भावे पुरुष. भावे शब्दाचा आहे अथवा. अथवा शब्दाचा अर्थ आहे अथवा काय, अथ नूतन वा पूर्वी असा अर्थ केलेला आहे. अर्थ नूतने वा पूर्वी बळा, म्हणजे आताचा अर्थ आहे की पूर्वीचा अर्थ आहे. जो म्हणजे चौर्णांतूर भरतोय श्री भावे पुरुष. जन्म म्हणजे अनुसरल्यावरील जीण किंवा जगणं आहे. क्षेपण म्हणजे क्रमेच प्रयत्ने लोटी, किंवा शारीरिक दुःख, शारीरिक कष्ट, मानसिक दुःख येणेसी लोटी. पण हा शब्द ढकल नावाचा आहे की गाडा हा चालत नाही, याला ओढावा लागतो, ढकलावा लागतो. जो जन्मक्षेपी, देवता कौकालपर्यंत करावे. जो जन्मक्षेपी म्हणजे मरेपर्यंत, काय मरेपर्यंत स्मरण करावं. श्वास श्वास पर नाम जप, वर्ता श्वास मत खोय. क्या जाने सावन को, काय पुढा तो आवन, आत गेलेला श्वास परत येईल की नाही. क्या जाने श्वास को आवन होय नको. आत गेलेला श्वास बाहेर गेलेला, बाहेरचा आत झाली की नाही सांगता येत नाही. जीवनाची क्षणभंगूर त्यावेळी सांगितलेली आहे. मग विकार विकल्प शून्य, तर विकार विकल्पाची शून्यता कौकालपर्यंत करावी. जो जन्मक्षेपी, मरेपर्यंत करावी. विकाराला विकल्पाला शरण जाऊ नये, आपण मरेपर्यंत करावे. अखोरी अबोटी जन्म परमेश्वरास द्यावं. काही अखोरी अबोटी जन्म परमेश्वरास द्यावं. मग स्वभाव मात्रे, तर स्वभावाला मात्राच कौकालपर्यंत द्यावी. मात्रा द्यायला सांगितलेले नाही का. जो जन्मक्षेपी, मरेपर्यंत द्यावी. एक वेळ जेवण उत्तम आमच्या सांगितलेलं आहे की नाही. डॉक्टरही सांगतो एक वेळ जेवण कर, काही सांगतो की नाही, करतो नाही, त्याला माहिती नाही तर म्हणणार आहे आपण. काही एक आहार सदापत्य, काय एक आहार सदापत्य, द्वितीय प्रकृतीवर्धक असं काहीतरी आहे. द्वितीय पुष्टिकारका. 2 वेळा जेवल्यानंतर तो आहार त्याला योग्य आहे नाही का. आता जेवतात सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. तृतीय रोग व्याधींच. 3 वेळा तो जेवण करतो, रोग लागते, व्याधी लागते, जेवण करतो तो. आणि 4 वेळेला जेवण जो करतो, चतुर्थ मरणांतका अथ 15 अध्याय. काय ऊर्ध्वमूल अधशाकम चालू, काय असं स्वभावाला मात्र आहे. कौकालपर्यंत द्यावी, न मरेपर्यंत द्यावी. निरालंबे तर निरालंबे, कौकालपर्यंत निरालंबे राहावं.
कुठलंच आलिंगन नाही आहे, काही कुठलंच आलिंगन नाही. आमचं सगळं आलिंगन आहे. काही एकांकीच आहे, त्याला कसलंच आलिंगन नाही आहे. न मरेपर्यंत फक्त ईश्वराचं आलिंगन असावं, ईश्वराच्या मार्गात ईश्वराच्या साधनाचं आलिंगन असावं. असं जो आचरण केलं त्या सन्निधान झाला संधानी, किंवा असं जो आचरण त्याची गती काय आहे, त्याची फलश्रुती काय आहे. तयास परमेश्वर पुनरुपी आपुला संबंध देती, तयास म्हणजे त्या पुरुषाला. परमेश्वर म्हणजे उभयदृश्य अवतार. पुनरपी पुनरपी निश्चयसी 100% युनिव्हर्सल ट्रूथ, आपण ज्याला त्रिकालाबादी सत्य म्हणतो ते काय. पुनरपी निश्चयसी, निश्चयात्मक सरळ अर्थ आहे संबंध देते, म्हणजे आपुला संबंध देते. परमेश्वर भेट देतात. आता तुम्हाला नव्या संबंध की आपला म्हणजे स्वरूपाचा संबंध म्हणजे योग देते, म्हणजे नित्यत्व. ज्याला पुनःसंबंध झाला त्याची प्राप्ती ठरली, पण त्या ठिकाणी तो परमनंट झाला. त्या ठिकाणी तो परमनंट झाला. किंवा एकच सुख असेल, पुनरुपी आपला संबंध ती नवम नवम तनुमधुरम तथा. जसं आम्ही आज जेवतोय, आजचा गोड उद्या नाही, उद्याचा गोड पदार्थ परवा नाही आहे. काय नित्य नवं सुख आहे. आज जे बघलं ते उद्या नाही, उद्या उद्या परवा नाही, नित्य नवं सुख आहे. तर काय सुख आहे ते गेल्याशिवाय कळायचं नाही. ते गेल्याशिवाय कळणार नाही सुख काय आहे ते. श्रीचक्रपाणी तवल्लभत्वम नशात त्वदन्य ममनाथ नियम नवम नम तनु मधुरम तथापि नशात त्वदन्य ममनाथ नियम. मायंभट्टाचे जे निर्वेद्य आहे त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. आदरणीय श्रद्धेय बदनापूरच्या बाबांचा ठिकाणा सांगितलेला श्लोक होता, मिळाला, आपण पाठांतर करून टाकला, आपल्याला उपयोगाचा आहे. मग एका वचनाच्या दोन टीका का केल्या? वचन तर एकच आहे. काय दोन टीका का केलेल्या आहेत? तर साधनही निर्गुण आहे आणि साध्यही निर्गुण आहे, म्हणून दोन टीका केल्या. अनेक एक वचन असता दोन टीका का केल्या? भट्टोबासा फलछेरी ज्याचं शाब्द सदैव ज्याचं शाब्द चरितार्थ झालं, त्याला परमेश्वर अप्रोक्ष ज्ञान देतात. ते अप्रोक्ष प्रेम असेल काही ज्याचं सदैव शाब्द भट्टोबासा उपलक्षणी ज्यांचं शरीर ज्याचं सदैव शाब्द चरितार्थ झालं. वानरे सानिक सामा संधान होते देच ध्येय अप्रोक्ष दिजती. इतकी त्यांची पात्रता झाली भट्टोबासांची 3.5 वर्षामध्ये. काही 3.5 वर्षामध्ये अर्जुनाला 750 वर्षाचा काळ गेला तरी अप्रोक्षाला योग्य झाले नाही. अर्जुन 750 वर्षाचा काळ आहे. पण असं जर असेल त्याला परमेश्वर सदैव अप्रोक्ष देतात, म्हणून एक वचनाची दोन टीका केल्या. मग दोन टीका दोन यासाना वचन एक का केलं? जो जन्मक्षेपी तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला समवचन एक का केलं? तर साधन भिन्न आणखी साध्य भिन्न आहे. काय आहे? साधन म्हणजे साध्या ते देते जे, साध्य म्हणजे जे पाविजे ते, साध्य म्हणजे स्वरूप जे पाविजे ते, असे वचनातून हेतू सांगितलेले आहे. जो जन्मक्षेपी, इथं माकोड्याचा दृष्टांत आहे, क्षेपी येतं वर्तेचा दृष्टांत आहे, खर्गधारेचा दृष्टांत आहे, आणि तयाशी पुनरुपी परमेश्वर आपला संबंधित इथं साध्य पर 7 दृष्टांत आहे. सुरुवातीला सांगितलेलं आहे. काही दृष्टांत सुरुवातीला सांगून गेलेलं आहे. मग जो जन्मक्षेपी, टीकाकार शंका करतात की जो जन्म असं वचन आहे की जो जन्मक्षेपी, तर जन्मक्षेपी असं न म्हणून जो जन्मक्षेपी असं सूत्र का उच्चार? वचनी जो का उच्चारला? जो म्हणजे चवर्णांतुर भलतो हे लावे येणे कारणे जो म्हणजे चवर्णांतुर भलतो, हे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र भावे पुरुष.
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्री भावे पुरुष भलतोही लाभे म्हणजे त्यागाशी पात्र होय. अधिकार सर्वांनाच दिले आमच्या गोसाव्याने. त्यागाशी पात्र होय येणे कारणे जो वचने जो जन्मक्षेपी असं वचन म्हणून वचनी जो उच्चारला म्हणून वचनी जो उच्चारला. मग अनेक वचनी जो का विचारला किंवा त्यागा आरंभीच जो घडतो काय. अनेक वचनी जो का विचारला त्यागारंभी जो घडतो काय. दुसरे जो जन्मक्षेप दुसरे असती परी मध्ये जो म्हणितला. दुसरे असती परीमध्ये जो म्हणितला. दुसरे या पदाला अर्थ आहे. दुसऱ्या पदाचा अर्थ आहे की पहिला जे अर्थ आहे ती त्यागाला पात्र आणि इथं दुसरा अर्थ आहे आचरणाला पात्र. पहिला अर्थ आहे जो त्यागाला पात्र म्हणून दुसरे असती परीमध्ये जो म्हणितला म्हणजे इथं आचरणार्थी सांगतात. असती परीमध्ये जो म्हणितला जो जन्मक्षेपी असं एक वचन आहे अनेक वचनी नाही काही. तसा जर पाहिला जर अर्थ केला जो हा शब्द आहे अनेक वचनी एक वचनी शब्द आहे जो म्हणितला. जे जन्मक्षेपिती जे तुले जन्मक्षेपिती ऐसे न म्हणती. जे जन्मक्षेपिती जे तुले जन्मक्षेपिती ऐसे न म्हणती. जे जन्मक्षेपिती म्हणजे साजात्य आणि जेतुरे जन्मक्षेपिती म्हणजे साजात्य वैजात्य. जेतुरे जन्मक्षेपिती म्हणजे साजात्य वैजात्य. म्हणजे जन्मक्षेपिती म्हणजे सर्वांनी मिळून विकार विकल्पाची शून्यता केली झाला पण संबंध. सर्वांनी मिळून विकार विकल्पाची शून्यता केली. असती परीमध्ये जो म्हणितला पक्ष वेगळा आहे. दुसरा अर्थ सांगतात की आचरणार्थी असती परीमध्ये जो म्हणितला म्हणजे कर्मराटीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या दोघांच्या युक्तत्वी बहिर्याग आचरला तर फळ होतं. फळ स्त्रीला होत नाही पुरुषालाच होतं. पण स्त्री असावी लागते बघा. पूजेला बसताना धर्मपत्नी नशेत सुपारी ठेवतात की नाही असं काहीतरी आहे कर्मराटीमध्ये. कर्मराटीमध्ये बहिर्याग स्त्री पुरुष दोघं जर बहिर्याग असेल त्या बहिर्यागाचं फळ होतं. तसं देवराटी झालं असतं म्हणून तो काही देवराटीसारखं झालं असत. मग ते न म्हणून तुम्ही म्हणाले काय ते न म्हणून तुम्ही म्हणालेच. उत्तमराव आहेत गोविंदराव आहेत शिवाजीराव आहेत उत्तरेश्वर आहेत आणि बरेच कोण आहेत असे काय अशोकराव आहेत असे बरेच जण आहेत जमली एका ठिकाणी मंडळी. ते म्हणून तुम्ही म्हणाले की कर्मराटी सारखंच आहे. असं जर असेल तर जे जन्मक्षेपिती जे तुले जन्मक्षेपिती ऐसे न म्हणती. जे जन्मक्षेपिती म्हणजे साजात्य आणि जे तुले जन्मक्षेपिती म्हणजे साजात्य वैजात्य. जे जन्मक्षेपिती साजात्य म्हणजे सर्वांनी मिळून विकार विकल्पाची शून्यता केली आणि झाला पुनःसंबंध. किंवा साजात्य वैजात्य जे तुले जन्मक्षेपी साजात्य वैजात्य. कोणी विकाराची शून्यता केली विकल्पाची शून्यता केली स्वभावाला मात्रा दिली कुणी आलिंगनाचा त्याग केला कुणी देवतेस मनुष्य जन्मक्षेपिले आणि झाला पुनःसंबंध. असा अर्थ असं ऐसे न म्हणजे ती असा अर्थ नाही काय असं विभागून आचरण नाही आहे. करायचं ते एकट्यानेच करायचं आहे काय करायचं तर एकट्यानेच करायचं आहे. ऐसे न म्हणतीची पुढं पक्ष जो म्हणितल्या एकला जन्मक्षेपी. जो म्हणितल्या एकला जन्मक्षेपी. आपापल्या क्रियेला एकटाच आहे. आठवण तरी एकट्यानेच करायचं विजन तरी एकट्यानेच करायचं विकार विकल्पाची शून्यता त्यांनीच सर्व त्यांनी करायचं काय
किंवा हे कोण्या अर्थी तोच पक्ष मागचा शेवट पक्ष परत जो म्हणून एकला जन्मक्षेपी म्हणून जो म्हटल्या एकटा आहे दुसरा नाही बरोबर काय दुसरा नाही बरोबर त्याच्या एकटाच आहे तो संसार त्रस्त अनुतापी जो एकदा जन्मक्षेपी तो मोक्षाच्या निक्षेपी संपन्न होईल असं आमचं ग्रंथकार म्हणतात संसार त्रस्त अनुतापी जो एकदा जन्मक्षेपी तो मोक्षाच्या निक्षेपी संपन्न होईल म्हणून आपापल्या क्रियेला एकटाच आहे दुसरा कुणीही नाही जो म्हणत्या एकला एकट्याने सर्व म्हणून जो जन्मक्षेपी असा आमच्या सर्वज्ञानी सूत्र उच्चार केलेला आहे एकला तर कोठे कोठे एकला नित्यविधी एकला निमित्तविधी नित्यविधी एकला निमित्तविधी एकला नित्यविधी एकला निमित्तविधी एकला नित्यविधी 7 प्रकारचा आहे निमित्तविधी 4 प्रकारचा आहे अटन विजन भिक्षा भोजन स्मरण प्रसाद सेवा निद्रा हे 7 आहे अटन म्हणजे दोष निदर्शे विन गावून लंगून दुसऱ्या गावाला जाणे साधा अर्थ एका गावून दुसऱ्या गावाला जाणे विजन म्हणजे विगत जन विजन केला मग अशी त्याच्या काही सजनी असा शब्दला जनेशी सवर्तमान काय स्त्रिया सजन विजन भाव काही तिथं त्याने विजन करायला सांगितलेलं जनलोक आपल्याला पाहतील अशा ठिकाणी स्त्रीनं बसून विजन करायचं जे जेत जनलोक नाही तशा शांत ठिकाणी एकांत ठिकाणी जाऊन स्मरण करावं परमेश्वराची आठवण भिक्षा म्हणजे माधुकरी वागणं देवानं सांगितले म्हणून मग त्यांनी आता मागितली नसते त्यांच्या दाराला चालवलं नसतं काही देवाने सांगितलं म्हणून भोजन म्हणजे मिळालेल्या आपल्या अधिकाराची जी मात्रा आहे ती आपलं भोजन करणं स्मरण म्हणजे परमेश्वराची आठवण प्रसाद सेवा आहे दररोजचं प्रायश्चित आहे काय आहे प्रसाद सेवा म्हणजे दररोजचं प्रायश्चित आहे नाही करता तरी पारायण तरी करावं स्मरण प्रसाद निद्रा 1 प्रहर 1.5 प्रहर 2 प्रहर रात्री झोपला दिवस मावताना सकाळ दिवस त्याच्यात उशिरानं उठला असं नाही आहे त्यालाही मात्रा द्यायला सांगितलेली आहे त्यालाही मात्रा द्यायला सांगितलेली आहे काही आणि म्हणून तुम्हाला ईश्वराकडे जायचंच आहे ना तुम्हाला काही परमेश्वर सांगतो हे आचरण कर असं काय अज्ञानाचे लासे जेत लागलेच न दिसे ते नित्यमुक्त असे जाण माझे स्वरूप काय आहे अज्ञानाचे अज्ञान बंधन आहे जिथं परमेश्वर स्वरूप आहे ज्ञानमय बुद्धमय परमेश्वराचं स्वरूप आहे अज्ञानाचे लासे जेत लागलेच न दिसे ते नित्यमुक्त असे जाण माझे स्वरूप असं आमचे ग्रंथकार म्हणतात काय 7 नित्यविधी झाले 4 निमित्तविधी आहेत संघ सांगात भेटी शुश्रूषा संघ आहे सांगात आहे भेटणी शुश्रूषा आणि जर कविश्वर मात्र कविश्वर शाळेच्या माताने 3 दर वाढवले उचित अन्न उचित वस्त्र आणि अलिंग वृत्ती अशी 14 आहे मिळून 14 झाली ते आचरण 14 जण विभागून करायचं नाही आहे ते एकट्यानेच आचरण केलं म्हणून जो उच्चार आहे काय एकट्यानंच करायचं आहे सगळ्यांनी मिळून करून सगळेजण जायचं नाही तर मग ते आपली कापूस कितीचा नाही काय सगळे खाली पडले काय त्याने सांगायचं तोंडानं हसून सांगितलं एवढ्याला कापूस विकला तो सगळेच खाली आले असं नाही नित्यविधी एकला निमित्तविधी एकला तर निमित्तविधी तो कोणता जवळीके एकला जवळीके एकला ज्ञान पुरते लागे केजे ती जवळी काही अध्ययन करावं ब्रह्मविद्येचं 12 वर्ष एक तप सांगितलं काही एक तप सांगितलं गुरुने बांधून घ्यायचं असतं शिष्यानं गुरुला गुरुने शिष्याला बांधून घ्यायचं असतं नाहीतर मग 8 महिने घरी आणि 2 महिने नाही का सातारला गोपाल ठेवा की बाजूला हा जवळीके ज्ञान पुरते लागे केजे ती जवळी तिथे एकला आहे
तिथं एकला आहे. पुढे आत्मत्व न करा तेच वर्तन कसे करावे, आत्मत्व न करावे, धर्म व्यतिरिक्त आत्मत्व नसावं, सवेरूप आत्मत्व नसावं. सवे म्हणजे तेने भिन्न गवे, काय सवे म्हणजे तेने भिन्न गवे. सवेरूप आत्मतत्व, सवेरूप जे आत्मत्व आहे ते नसावं. अशा प्रकारचं वर्तन आपण शास्त्र करायला गेल्यानंतर तिथं असावं. गुरु भावंडेसी कोणाशी आत्मत्व नसावे, गुरुभावंडेशी निमित्तेशी. आपले जे गुरुभावंड आहेत त्यांच्या ठिकाणी धर्म व्यतिरिक्त आत्मत्व नसावं. धर्मामध्ये सामळ इतकंच आत्मत्व करावं. हे सर्व आहे ते आपलेच आहेत काही, परंतु आपण सर्वांच्या बरोबर आपल्या नातेवाईकावर प्रेम करावं, त्याच्यापेक्षा वेगळं करू. गुरुभावंडेशी का, निमित्तेशी म्हणजे ज्या निमित्ताजवळ शास्त्राचं अध्ययन करायला गेलेलं आहे, कार्याला गेलेलं आहे, त्या ठिकाणी त्या गुरुशी जवळ म्हणजे जवळीकी ज्यादा नसावी, लांबी नसावी. काय कधी लात मारीचं सांगता येतं नाही, हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तिथं अशा प्रकारचं म्हणजे की सवेरूप आत्मत्व त्यांच्याशी नसावं, किंवा त्या गुरुनिमित्ताजवळ अध्ययन करत असताना त्या गुरुनिमित्ताचा मनोधर्म राखून पडेल तो व्यापार करावा. हा मी करतो, तो हा करतो, असं करू नये. किंवा देहाचा सवेरूप आत्मत्व आहे, ममता आहे, ती नसावी. अधिकही नसावी आणि कमीही नसावी, अधिकही नसावी आणि कमीही नसावी. शुश्रूषे एकला तर जवळीकीच्या ठिकाणीच एकला आहे काय, शुश्रूषे एकला. शुश्रूषा म्हणजे अशक्ताची परिचर्या, ती शुश्रूषा. अशक्त शारीरिक मानसिकीच वाढलेला आहे. 14 प्रेमाचे उपाय शेवटी सांगणार आहे मी. 14 प्रेमाचे उपाय त्यातला हा एक प्रेमाचा उपाय आहे. आणि अशक्त शब्दाची व्याख्या साहित्यातून जर सांगायचं तर सांगतो. अशक्त म्हणजे पूर्वावस्था भंगेतो अशक्त. पण फार एक एक कण गोळा केलाय, अत्यंत कष्टानं गोळा केला एक एक कण. काही पूर्वावस्था भंगेतो अशक्त, ही साहित्यातली व्याख्या आहे त्याची. महानुभावांचा साहित्य कोश आहे, त्यामधली व्याख्या आहे. शुश्रूषा एकला म्हणजे अशक्ताची शुश्रूषा करताना सुद्धा एकट्यानेच करावी. दुसरा करीत असे शुश्रूषा तरी जावे, दुसरा करीत असे शुश्रूषा तर जावे. शुश्रूषेला पवाड नाही, आपली शंका आहे आमच्या नागराज शाळेत. शुश्रूषेला पवाड नाही म्हणजे दुसरा जर शुश्रूषा करीत असला तर मग आपण कसे करावे. काही दुसरा करीत असे तर जावे. दुसरा जर शुश्रूषा करत असेल तर आपण म्हणजे आपल्या अधिकारीशी आपण आपलं आचरण करायला निघून जावं. काही विनाकारण देवा धर्माला अंतर पडू देऊ नये, काळ व्यर्थ किंवा वाया जाऊ देऊ नये, काळ व्यर्थ किंवा वाया जाऊ देऊ नये. आपल्या देवा धर्माला अंतर पडू नये. दुसरा जर करत असेल आपण दुःख करावं की हा प्रेमाचा विधी आहे, परमेश्वराने त्याला घडवला, मला घडवला काही, त्याला घडवला पण मला घडवला नाही. आता जावे तर जावेच काय. मनोधर्मे का बलवत्तरे राहिला तरी आत्मत्व न करावे. मनोधर्मे का बलवत्तरी राहिला. मनोधर्माच्या अशक्ताचा मनोधर्म आहे. अशोक त्याला अशक्त आहे, त्याला होतं दादा तुम्ही राहा, तुम्ही असता तुम्हाला बरं वाटतंय काय, तुम्ही राहा, तुम्ही जर राहिला तुम्हाला बरं वाटतंय, असा जर त्याचा मनोधर्म असेल तो जर म्हटला तर आपण राहू. का बलवत्तरे राहिला, का म्हणजे अथवा बलवत्तरे राहिला म्हणजे बलवत्तर प्रसंग उभा राहिला, तो अशक्त असा आहे की आज पाह्याचे मानस. आज म्हणजे आज, पाहे म्हणजे उद्या, मान म्हणजे व्यवस्था. शब्दाचा अर्थ आहे काही. आज म्हणजे आज, पाहे म्हणजे उद्या, मान म्हणजे व्यवस्था. त्याचे आज किंवा उद्या पुरतं त्याचं आयुष्य आहे. असं जर असेल तर मग आपण जाऊ नये, आपण जाऊ नये. परंतु मनोधर्म जर राहिला तर वर्तन कसं करावं. तरी आत्मत्व न करावे, तरी आत्मत्व न करावे. धर्म व्यतिरिक्त स्नेह, धर्म व्यतिरिक्त आत्मत्व करू नये.
का म्हणून करू नये, सवे लागेल म्हणून सवे लागेल म्हणून. त्याच्या जो सेवा करणार आहे शक्ताची काय, त्याची आपल्याला सवय लागेल किंवा आपली त्याला सवय लागेल. आणि सवय तर परमेश्वराची लागली पाहिजे. तिने भिन्न गमे काय, सवय तर परमेश्वराची लागली पाहिजे. आणि ती जर लागली नाही तर सवय तो पुरुष धर्मापासून जाय काय. आणि तिथं जर वैजात्य जर सेवा करायचं जर असेल तर मग आपलं चांग झाला पूर्ण जेवण काय थांबूया. दंड